नमस्कार. नेटिझन्स फाउंडेशनच्या या यूट्यूब संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नेटिझन्सच्या अनेक विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय प्रोग्रामपैकी एक प्रोग्राम आहे शाहू स्क्रीनिंगची स्पेशल प्रिपरेशनची बॅच. या बॅचेस ह्या आत्ता 2 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत आणि दुसरा जो फेज असतो तो 10वी बोर्ड परीक्षा संपल्यानंतरचा फेज असतो. आपल्या बऱ्याच जणांच्या खास करून नवीन पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात शाहू श्रेणीला 11वी साठी प्रवेशाला घेऊन, आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शाहू श्रेणीचा इत्थंभूत अभ्यास करणार आहोत. या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना शाहू स्क्रीनिंग नक्की होणार आहे का, शाहू स्क्रीनिंग म्हणजे काय, नवीन मुलांसाठी खास करणं, त्याचा पॅटर्न काय असतो, सब्जेक्ट कोणते असतात, काय रिस्ट्रिक्शन असतात, कधी परीक्षा होते, या सगळ्याविषयी माहिती आज मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी प्राध्यापक एस जे तोडकर, नेटिझन्स फाउंडेशन संस्थापक संचालक. बघूयात शाहू स्क्रीनिंगचं खास करून नेटिझन्सचं वैशिष्ट्य. नेटिझन्सचं नातं असं आहे की मागच्या 8-10 वर्षापासून जेव्हापासून शाहू स्क्रीनिंग सुरू झाली तेव्हापासून शाहू स्क्रीनिंगच्या त्या स्पेशल बॅचमध्ये PCB आणि PCMच्या आणि अर्थातच एम्स आणि IIT अशा बॅचमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होण्याचं प्रमाण हे निश्चितच अवाक करणारं असं आहे. गेल्या वर्षी 2025च्या म्हणजे आत्ता जी मुलं 11वीला प्रवेश घेतली आहेत त्या बॅचमध्ये 64 विद्यार्थी IIT बॅचला लागलेले आहेत आणि एम्स बॅचला 97 विद्यार्थी, असे दोन्ही मिळून जर आपण पाहिलं तर 161 विद्यार्थी आमच्या या वर्षीला स्क्रीनिंग बॅचमध्ये आहेत. आणखीन जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट सिरीजला असतात किंवा जे स्टडी मटेरियल फक्त घेतात त्यांची आम्ही कुठेही नोंद याच्यामध्ये घेतलेली नसून आमच्याकडे ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये जे विद्यार्थी फेज 1ला, फेज 2ला किंवा वर्षभराच्या बॅचला असतात त्यांचं हे रेकॉर्ड आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. बघूयात शाहू स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय. बऱ्याच वर्षांपूर्वी जसं की 10वीच्या टक्केवारीवरती मुलांचा नंबर महाराष्ट्रातल्या अग्रगण्य अशा शाहू कॉलेजमध्ये लागायचा, त्यांनीच पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन म्हणायला हरकत नाही, एक अशा प्रकारच्या मुलांची बॅच निर्माण करायचं ठरवलं की ज्या मुलांना केवळ MBBS जे रेग्युलर गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात किंवा केवळ इंजिनिअरिंग जी स्टेट लेवलची असतात अशा कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवण्यापेक्षा त्यापेक्षा वरच्या कॉलेजमध्ये या मुलांना प्रवेश कसा आपल्याला मिळवून देता येईल, तो स्पार्क त्या मुलांमध्ये कसा आपल्याला शोधता येईल, यासाठी म्हणून त्यांनी शाहू स्क्रीनिंग ही एक वेगळी परीक्षा काढली की ज्याच्यातनं एम्स बॅच साठी प्रिपरेशन करता येईल, ज्यातनं IIT बॅच साठी प्रिपरेशन करता येईल, अशा प्रकारची ही बॅच असते. आणि मग ती बॅच साधारणपणे कधी 120 मुलं असतात IIT बॅचला, कधी 200 मुलं असतात, कधी एम्स बॅचला 120, कधी 240, अशा प्रकारे त्यांचं सिलेक्शन असतं. 10 ते 15 हजार विद्यार्थी या प्रवेश परीक्षेला बसतात आणि सध्याला जी मुलं 10वीच्या वर्गाला शिकत आहेत ती मुलं याच्यामध्ये एनरोल करू शकतात. ती या परीक्षेमध्ये आपला अभ्यास किती झालाय हे आजमावू शकतात. आता या वर्षी ही परीक्षा होणार आहे का असं बऱ्याच पालकांचं मुलांचं म्हणणं आलं आणि हे दरवर्षी येतं. दरवर्षी म्हणतात कुणी होणारच नाही, पण असं फक्त एकदा झालंय की जेव्हा नाईलाज होता, कोरोना होता आणि त्या काळामध्ये 1 वर्ष फक्त शाहू स्क्रीनिंग परीक्षा झाली नव्हती, बाकी सगळ्या वर्षांमध्ये परीक्षा झालेली होती. आणि आम्ही काही विश्वसनीय सूत्रांसोबत चर्चा केली, तिथल्या काही ॲडमिनिस्ट्रेशन मधल्या लोकांसोबत चर्चा केली, तर त्यांनी अशा प्रकारची कुठलीही नकारात्मकता सांगितलेली नाहीये. शाहू स्क्रीनिंग होणारच आहे अशा पद्धतीनं त्यांनी मेसेज हा निश्चितच सगळ्यांना दिलाय, म्हणजे केवळ नेटिझनलाच म्हणून नाही, तर जे कोणी पालक आणि विद्यार्थी त्यांना विचारतात, बोलतात, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की शाहू स्क्रीनिंग यावर्षी होणारच आहे. काय असतं की या वर्षीला ऑनलाईन पद्धतीच्या प्लॅटफॉर्मवरनं 11वीचे प्रवेश जे आहेत ते घेतले गेलेले आहेत आणि मग त्या क्रायटेरियामध्ये तुम्हाला तिकडे बसणं होईल का याच्याविषयी त्या ठिकाणी विचारणा होते आणि त्याच्यामुळं काही जणांच्या मनामध्ये शंका येते. पण उत्तर असं आहे की जी मुलं शाहू स्क्रीनिंगला क्वालिफाय करतात किमान त्या मुलांना तरी बोर्डामध्ये मार्क्स हे डेफिनेटली चांगले येतात की ज्यांचे तिकडे नंबर सहजपणे ऑनलाईन मधून सुद्धा लागू शकतात. बाकी त्याचे बरेच वेआउट असतात, त्याच्याबद्दल निश्चितच जेव्हा केव्हा 1 to 1 आपण चर्चा करू तेव्हा त्याच्याबद्दल तुम्हाला निश्चित मला सांगता येऊ शकेल. आता बघूयात पुढं की ही परीक्षा कधी असेल, हा एक फार मोठा प्रश्न आहे. ही परीक्षा 10वी बोर्ड परीक्षेच्या आधी असते का नंतर असते का, मग त्याचे 2 टप्पे असतात का,
असे काही काही जणांचे प्रश्न येतात आणि ते साहजिक आहे, त्याचे प्रश्न येणं समजू शकतो. पण याची नोंदणी साधारण सुरू होते नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरमध्ये. म्हणजे शाहू कॉलेजच्या वेबसाईटवर या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे फॉर्म भरावा लागतो. कुणी कुणी गैरसमज असा कराल की नेटिझन्समध्ये आपण कोचिंग लावली आहे किंवा टेस्ट सिरीज लावली आहे म्हणजे आपलं काम संपलं, असं नाही. हा वेगळा पार्ट आहे, तो वेगळा पार्ट आहे. आणि मग परीक्षा कधी असेल असा जेव्हा विचार करतो तेव्हा डेफिनेटली आजवरचा अनुभव असा आहे की SSC बोर्ड म्हणजे स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड या सगळ्या बोर्डांच्या परीक्षा झाल्याच्या नंतर साधारणपणे 8 ते 10 दिवसाचा कालावधी तुम्हाला तिकडे मिळू शकतो. यावर्षी मात्र थोडंसं जजमेंट असं आहे की 22 मार्च ही कदाचित तारीख येण्याची शक्यता असू शकते. तर तशी आली तर 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना जेमतेम 2 दिवस 3 दिवस मिळतील असं वाटतं प्रिपरेशन करायला. त्यामुळे बेटर की तुम्ही ही प्रिपरेशन अगदी आता नोव्हेंबरपासून चालू करा आणि ती कशी चालू करायची याच्याविषयी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. काळजी करू नका, नेटिझन्स तुमच्यासोबत असणारच आहे. जर समजा यदा कदाचित अजून एक आठवडा पुढे सरकलं तर 29 मार्च 2026 ला सुद्धा तुमची परीक्षा तिकडे होऊ शकते. ही संभावित तारीख आहे, ही मी माझ्या मनाने अजून केलेली तारीख आहे एवढ्यासाठी की बोर्ड परीक्षा संपल्याच्या नंतर जो रविवार येतो तो पहिला रविवार 22 मार्च येतो आणि दुसरा रविवार हा 29 मार्च तिकडे मिळतो, असं आम्ही अजून केलंय. डेफिनेटली ही परीक्षा लवकरात लवकर होते 10वी बोर्ड परीक्षा संपल्यानंतर. त्याचं कारण असं की त्या विद्यार्थ्यांना पुढे चालून पटकन एप्रिल महिन्यामध्येच त्यांचं 11वीचं कोचिंग त्या ठिकाणी सुरू करता येतं आणि त्यांना अर्ली बर्ड ज्याला आपण म्हणतो लवकर सुरू करता येणं, जेणेकरून त्यांना अधिक जास्त स्पॅम ऑफ टाइम प्रिपरेशनला प्रॅक्टिसला मिळू शकतो. हा त्याच्यामागचा उद्देश असतो. आता नोंदणी कशी करावी लागेल, परीक्षेचं स्वरूप कसं आहे, हे शाहू स्क्रीनिंग बद्दलचं बऱ्याच मुलांच्या मनामध्ये मत असतं. आता मी जे सांगणार आहे ना ते जरा काळजीपूर्वक ऐका की ही जी नोंदणी करायची पद्धत आहे ती शाहू कॉलेजच्या वेबसाईटवर तुम्हाला प्रत्यक्ष करावी लागते. आणि ती वेबसाईट ही ज्युनियर शाहू कॉलेज latur.org.in ही ती वेबसाईट आहे. आणि तिथं परीक्षेची टाईप कसं आहे, परीक्षेचा प्रकार कसा आहे आपण बघू शकता की एक्झाम टाईप हा ऑब्जेक्टिव्ह विथ निगेटिव्ह मार्किंग असा असतो आणि ऑफलाईन प्रकारची परीक्षा असते. एक्झाम सेंटरचं सिटी जे आहे ते केवळ लातूरच असतं, ते शहर लातूरच असतं. एक्झाम फी ही 200 रुपये फॉर PCB किंवा PCM. इथं आल्याच्या नंतर आपल्याला मात्र थोडीशी काळजीपूर्वक ती गोष्ट ऐकावं लागणार आहे की आपण आता 10वीला असेपर्यंत अजून आपला ग्रुप डिफाईन नसतो. काही जणांना वाटतं की PCB करायचं आहे, जसं नेटिझन्समध्ये बॅचेस ह्या ऑलरेडी तशा चालतात वर्षभराच्या 10वीच्या वर्गाच्या PCB ओरिएंटेड, PCM ओरिएंटेड. पण मग तुम्ही तशी निवड केली नसेल, महाराष्ट्रातनं खूप ठिकाणावरनं मुलं नेटिझनला अप्रोच होतात. जवळपास या विंटर बॅचला शाहू स्क्रीनिंगच्या पहिल्या फेजच्या बॅचलाच संपूर्ण महाराष्ट्रातनं ऑनलाईन पद्धतीनं किमान 300-400 विद्यार्थी हे अप्रोच झालेले असतात आणि पुन्हा तेवढेच समरमध्ये सुद्धा होतात. आणि म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की शाहू स्क्रीनिंगचा पॅटर्न कसा आहे. एम्स बॅच किंवा IIT बॅच म्हणजेच तुमचा PCM किंवा PCB ग्रुप हा आधीपासूनच डिफाईन केला असेल तर वेल अँड गुड. तो जर केला नसेल तर काय करायचं, त्याला पण पर्याय आहे. असं आहे की तुम्ही PCMची पण परीक्षा देऊ शकता, PCBची पण परीक्षा देऊ शकता. दोन्ही परीक्षा द्यायच्या असतील तर 400 रुपये शुल्क भरावं लागेल. हे गेल्या वर्षीचा डेटा सांगतोय, या वर्षीचं अजून नोटिफिकेशन आलेलं नाहीये. नोटिफिकेशन आलं की असाच एक लगेच व्हिडिओ तुम्हाला मी बनवून पाठवेन, त्याच्यामध्ये आणखीन सविस्तर मी तुम्हाला सांगेन. अर्थात कळालं का की परीक्षेच्या दिवशी समजा 22 मार्चला परीक्षा आहे किंवा 29 मार्चला परीक्षा आहे, त्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला PCBचा पेपर आणि सेकंड सेशनमध्ये दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला PCMचा पेपर सुद्धा तिकडे देता येतो. म्हणजे एका विद्यार्थ्याला दोन्ही ग्रुपचा पेपर देता येतो. मात्र प्रवेश घेत असताना या तर IIT बॅचमध्ये किंवा या तर एम्स बॅचमध्येच तुम्हाला प्रवेश त्या ठिकाणी मिळतो. जनरल सायन्स जर तुम्हाला म्हटलात तर त्याची प्रोसिजर आहे ती तुम्हाला तिथे जाऊन प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी विचारावी लागेल. तुर्तास एम्स आणि IIT बॅच साठी आपण हा विचार तुमच्यासमोर मांडत आहोत. आता इलिजिबल कोण आहे या परीक्षा द्यायला, तर जो विद्यार्थी सध्याला 10वीच्या बोर्डाची परीक्षा देतोय असा विद्यार्थी त्याला इलिजिबल आहे. काही विद्यार्थी, काही उत्साही पालक, काही उत्साही विद्यार्थी 9वीला असणारे सुद्धा परीक्षा देताना आम्हाला आढळलेले आहेत. ते म्हणतात ट्राय करून बघू. आता याला माझ्याकडे उत्तर नाहीये. ज्याला करायची ते करू पण शकतील, त्याच्याबद्दल मला ऑब्जेक्शन घेण्याचा काही अधिकार पण नाहीये. सोशल रिझर्वेशन्स त्याला ऍप्लिकेबल आहेत का? डेफिनेटली
शाहू स्क्रीनिंग मधल्या दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला सोशल रिझर्वेशन जे असतात, त्याच्यामध्ये आपण म्हणतो संवर्गनीय आरक्षण, SC, ST, OBC, VJNT, SEBC सगळे आरक्षणाचे प्रकार त्या ठिकाणी ते उपलब्ध असतात आणि त्यानुसारच तुमचं मेरिट जे आहे, सिलेक्शन लिस्ट आहे ती तुम्हाला कळवली जाते. ओके, आपण असं बघूयात की याला विषय कोणते असतात, प्रिपरेशन कशा प्रकारे करायला पाहिजे आणि आपण ती करतो. नेटिझन्समध्ये हे सगळं पारंपरिक पद्धतीनं सगळं आम्ही पूर्वापार करत आलेले आहोत. बघा की जर आपण एम्स बॅच जर निवडायची म्हटली किंवा IIT बॅच जर निवडायची म्हटली तर सब्जेक्ट आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बेसिक मॅथ्स आणि मॅट. म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो याच्यामध्ये काय असतं की एम्स बॅच असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, बेसिक मॅथ्स आणि मॅट. म्हणजे हे जे बेसिक मॅथ्स आणि मॅट आहे हे तुम्हाला दोन्हीही पेपरला कॉमन असणारच आहे, दोन्ही पेपरला तर येतच. पण इकडं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे एम्स बॅचला आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे तुमच्या IIT बॅचला तुम्हाला घेतलं जातं. 2025 पॅटर्न काय होतं बघा, 25 प्रश्न फिजिक्सचे, 25 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि 25 प्रश्न बायोलॉजी किंवा मॅथ्स ग्रुपचे. आता हे जे मॅथ्स आहे आणि बेसिक मॅथ्स आहे याच्यामध्ये फरक आहे. हे मॅथ्स थोडंसं स्टँडर्ड असतं, थोडंसं हायर पद्धतीचं असतं. 8वी 9वी 10वीच्या सिलेबसला थोडंसं कॉम्पिटेटिव्ह पद्धतीनं ते हाताळलेलं तो सिलेबस, ती प्रश्नपत्रिका असते. आणि मग बघा की 25-25-25 असे 75 प्रश्न हे आणि बेसिक मॅथ्सचे 13 आणि मेंटल ॲबिलिटीचे 12 असे मिळून साधारण तुम्ही पाहत असाल 400 मार्काची आणि 100 प्रश्नांची ही परीक्षा होते. याला +4 -1 निगेटिव्ह मार्किंग डेफिनेटली आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा सराव पण झाला पाहिजे. 10वी पर्यंत असं फारसं कोणी सराव केलेला नसतो आणि म्हणूनच नेटिझन्स तुम्हाला नोव्हेंबर महिन्यापासूनच या सरावासाठी निमंत्रित करताय, आमंत्रित करताय. ते कसं आहे तुम्हाला पुढच्या स्लाइडला मी सांगणारच आहे. 2 तासाचा हा पेपर असतो PCB साठी आणि आपण जर म्हटलं तर IIT बॅचला तो 2.5 तासाचा पेपर असतो. प्रश्न 100च आहेत पण IIT बॅचला वेळ थोडासा जास्त मिळतो आणि PCB म्हणजे एम्स बॅचला तो 2 तासाचा मिळतो. म्हणजे बायोलॉजी ग्रुप PCB ग्रुपला 2 तास पेपरला वेळ आणि PCM ग्रुपला 2.5 तास पेपरला वेळ. हा पॅटर्न 2025चा होता, या वर्षीच्या मार्चचा. तुमची परीक्षा मार्च 2026 मध्ये होणार असते. कदाचित त्याच्यामध्ये थोडा बहुत लाईटली मागे पुढे चेंज जर झाला तर तुम्हाला त्या क्षणी त्या वेळेला आम्ही निश्चित युट्यूबवरनं सुद्धा कळवत असतोच. आता यांचंच एक दुसरं कॉलेज आहे, राजर्षी शाहू महाविद्यालयाची जी संस्था आहे, शिवछत्रपती शिक्षण संस्था, त्यांचंच कॉलेज आहे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल. त्याला टिपिकली STNMS असं लातूरमध्ये ओळखलं जातं. तिकडे सुद्धा त्यांनी 2 वर्षापासून त्यांची स्वतःची वेगळी स्क्रीनिंग घेतात आणि त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती आम्ही येणाऱ्या काळामध्ये पुरवतो. आजच्या व्हिडिओचा तो उद्देश नाहीये, पण डेफिनेटली काही मुलं शाहूला नाही लागला म्हणून मग संत तुकाराम नाही लागला म्हणून आणखीन कुठलं असे बरेच पर्याय लातूरमध्ये आहेत. लातूर एका अर्थानं हे 11वी 12वीसाठी मॅथ्स ग्रुपसाठी, बायोलॉजी ग्रुपसाठी हे महाराष्ट्रामधलं एक प्रमुख असं शिक्षण केंद्र बनलेलं आहे. निर्विवाद ते बनलेलं आहे. कारण लातूरमध्ये केवळ एकच कॉलेज म्हणून मी सांगतोय असं नसून अशा अनेक वेगवेगळ्या संस्था, इन्स्टिट्यूट्स आहेत. त्या ठिकाणी तुम्ही एनरोल करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं क्वालिटी दर्जेदार असं शिक्षण हे मिळू शकतं. ओके, त्याच्याविषयी तुम्हाला मी डेफिनेटली माझ्या येणाऱ्या काळामध्ये सांगणार असतो. कारण केवळ शाहू स्क्रीनिंगचं सांगून मी थांबत नाही. नेटिझन्सचं स्वतःचं कुठं 11वी 12वीचं युनिट आपण नाही चालवत, पण लातूरमधल्या सगळ्या चांगल्या युनिट्सबद्दल मी तुम्हाला माझ्या पुढच्या काही व्हिडिओमधनं निश्चित सांगणार असतो. तुर्तास बघूयात की आपला फेज 1 जो आहे नेटिझन्स मधला याचा शाहू स्क्रीनिंगचा, तो टप्पा 2 नोव्हेंबर पासून सुरू होतोय आणि 2 नोव्हेंबर पासून हा टप्पा सुरू होतोय असं म्हटल्याच्या नंतर त्याचं कसं स्वरूप असेल पहिल्या टप्प्याचं. दर रविवारी तुम्हाला ही बॅच अटेंड करायची असते. सकाळी साधारण 8 वाजल्यापासून दुपारी 3 वाजेपर्यंत ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आता इथं आम्ही तुम्हाला डिटेल सिलेबस देतो. पूर्ण पुढचे जे 12 रविवार असतात ना, त्या रविवारी तुम्हाला आम्ही काय घेणार आणि फक्त रविवारी घेतो हा पहिला टप्पा. कारण तुम्हाला 12 रविवारमध्ये अख्खा सिलेबस बसवून आम्हाला रिव्हिजन पद्धतीने शिकवावा लागतो. आमचे एक्सपर्ट टीचर तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करत असतात. आता 2 नोव्हेंबरला पहिल्या दिवशी तुमचं बॅच इनिशियलायझेशन असतं, म्हणजे बॅच सुरू करण्याचं काम असतं आणि बॅच इनिशियलाइज झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना ह्या सगळ्याची रूपरेषा सांगितल्याच्या नंतर मग तुम्हाला योग्य दिशा कळते की बाबा रे या दिशेने अभ्यास केला म्हणजे लवकर आणि चांगलं यश तुमच्या पत्रामध्ये पडू शकतं. ही काय गोष्ट आहे.
तर मग 2 नोव्हेंबरला पहिला क्लास, 2 नोव्हेंबरला आपण परीक्षा घेणार नाहीत, पण त्याच्या पुढच्या प्रत्येक रविवारी तुमची परीक्षा होत असते. तुमच्या 2 नोव्हेंबरला ज्या घटकांचं रिव्हिजन होईल त्याच्यावर आधारित पुढच्या रविवारी सुरुवातीला आम्ही परीक्षा घेतो आणि मग 11 वाजल्यापासून पुढे 3 वाजेपर्यंत तुमचे लेक्चर त्या ठिकाणी असतात. तसंच दुसरा फेज आहे आणि अर्थातच त्याची 3000 फीस. दुसरा फेज, दुसरा टप्पा हा 10वीची परीक्षा संपल्याच्या नंतर जे दिवस तुम्हाला मिळतात तिकडे 10 दिवस मिळाले, वेल अँड गुड. पण 2-3 दिवस जर मिळाले तर मात्र तो टप्पा आम्हाला घेता नाही येणार. आणि जर आपण असा विचार केला की आपण दुसऱ्या टप्प्यालाच करावं, पहिला टप्पा कशाला करावा, तर रिस्क आहे की तुम्ही दुसऱ्या टप्प्याला जर तुमची तारीख 22 मार्च आली परीक्षेची तर तुम्हाला 2-3 दिवसाच्या वर दिवस मिळणार नाहीत बोर्ड परीक्षा संपल्यानंतर. त्यामुळे आत्ताच तो वेल असा चान्स द्यायला आपण म्हणतो तो प्राधान्यक्रमाने तुम्ही ती बॅच जॉईन करावी असं मी तुम्हाला सुचवतो. ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मास्टरी मिळवलेली आहे. मागच्या 7 वर्षापासून जे शाहूतनं बाहेर पडणारे टॉपर्स आहेत ते सगळेच्या सगळे मुलं सुद्धा नेटिझन्स मधूनच गेलेली होती. अगदी पहिल्या बॅचपासून परम राठोड ते अगदी कालच्या बॅचला एम्स दिल्लीला लागलेला देवराज पाटील तोही नेटिझन्सचाच विद्यार्थी होता. ऑल इंडिया रँक जो त्याचा आला तो जनरलमध्ये 131 त्याचा रँक होता. अशा रँक असणारी भरपूर विद्यार्थी आपण ज्याला म्हणतो की प्रत्यक्ष जर पाहिलं आपण तर 30 ते 35% विद्यार्थी सिलेक्शन होण्याचं प्रमाण त्या बॅचमध्ये हे नेटिझन्सचं असतं आणि प्रपोर्शनेटली तितकंच प्रमाण फायनल सिलेक्शनला सुद्धा असतं की जे एम्स आणि IITला मुलं जात असतात. यावर्षी आमचे त्या 2 वर्षापूर्वीच्या जी मुलं आमच्याकडे होती त्यातली 4 मुलं तब्बल एम्समध्ये गेली आहेत आणि 4 मुलं IITला गेलेली आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा 3 मुलं IIT बॉम्बेला आहेत आणि एम्स भोपाळला 2 जण, एम्स ऋषिकेशला 1 जण आणि एम्स दिल्लीला 1 जण असं शिकतं. बाकीची MBBSला तर आपल्याला असंख्य विद्यार्थी नेटिझन्सचे नाव घेता येतील, असे विद्यार्थी सांगता येतील, त्याची संख्या सांगता येईल. स्टडी मटेरियल नावाचं एक तुम्हाला आणखीन एक ऑप्शन आम्ही दिलेला आहे. ते ऑप्शन असं आहे की भले तुम्हाला रविवारी काय शाळामध्ये तुमचे टेस्ट सिरीज चालू आहेत, कंपल्शन आहे, अभ्यास होत नाहीये, तर तुम्ही मग आमच्याकडचा जो संडेचा क्लास जर नाही केला त्याला पर्याय काय? पर्याय आहे. त्याला पर्याय आमचं स्टडी मटेरियल वापरा. 5 पुस्तकांचा तो सेट असतो साधारणपणे. ती पुस्तकं ही अशा प्रकारची आहेत. माझ्याकडे एक मॅथ्सचं पार्ट 2 एक पुस्तक आहे. अशी साधारण 5 पुस्तकं, मॅथ्सची 2, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मेंटल ॲबिलिटी आणि इंग्लिश ग्रामर असं पण एक सॉफ्ट कॉपी पुस्तक तुम्हाला आमच्याकडनं दिलं जातं. साधारण 1200 पानांपेक्षा अधिक पानांचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये मग प्रश्न आहेत, सरावासाठी भरपूर तुम्हाला तिथे उदाहरणं दिलेली आहेत. असं एक वेगळं स्टडी मटेरियल तयार केलेलं आहे. तुम्हाला ते इथं मिळतं आणि हे स्टडी मटेरियल तुम्हाला इकडे 2500 रुपयांना तुम्हाला घरपोच पण मिळू शकतं. महाराष्ट्रातनं तुम्ही कोणीही जरी असाल तरीही ते त्या ठिकाणी तुमच्या घरापर्यंत मटेरियल आम्हाला पोहोचवण्याचं आम्ही यंत्रणा योजना राबवत असतो. आता हे सगळं मिळून तुम्ही जर कॉम्बो एकत्रच रजिस्ट्रेशन केलं तर मग फेज 1, फेज 2 आणि स्टडी मटेरियल असं एकत्रित रजिस्ट्रेशन केलं तर ते 8,500 रुपयांच्या ऐवजी तुम्हाला 7,500 रुपये असं ते मिळतं. हे लिमिटेड पिरियड ऑफर असते कारण ही ऑफर पुन्हा डिसेंबरच्या नंतर तुम्हाला अवेलेबल पण करता येणार नाही कारण हा फेज निघून जातो आणि त्यावेळेला मग हे कॉम्बो तुम्हाला काही करता येत नाही. तुमच्या मनात लगेच शंका आलेली मला लक्षात येते की समजा 10वीच्या परीक्षेनंतर फेज 2 साठी वेळच नाही भेटला तर तुमचे या ठिकाणचे 3,000च्या जागी आपण असं म्हणू की 2,500, कारण इथं आपण त्याला 1,000 कमी केले होते, तुम्हाला याचे 2,500 रुपये आम्ही रिफंड सुद्धा करतो. स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे, फेज 1 मिळणार आहे. तुम्ही या 2 बेसवरती सुद्धा तिकडे छान अभ्यास करून यशस्वी होऊ शकता. आमच्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. तुम्ही तिकडे फोन करून तुम्ही याच्यामध्ये एनरोल करू शकता किंवा netizens.edu.in या वेबसाईटला शाहू स्क्रीनिंग टॅबवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं संपूर्ण रजिस्ट्रेशन फीस भरण्यासहित तिकडे वेगळे पॅकेजेस दिलेले आहेत त्या सगळ्यासहित तुम्ही तिकडे रजिस्टर करू शकता. ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर थ्रू तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये ॲड होता, तुम्हाला मेसेज येतात, तुम्हाला लिंक येते, तुम्हाला युजर नेम पासवर्ड सगळं येतं. अशी एक चांगली यंत्रणा नेटिझन्सनी आता डिझाईन विकसित केलेली आहे. तुम्ही जरूर आमच्या वेबसाईटला व्हिजिट करायला विसरू नका. तेव्हा या शाहू स्क्रीनिंगसाठी 2 नोव्हेंबरपासून जी बॅच आपण सुरू करतात त्या बॅचमध्ये तुम्हाला सगळ्यांना एनरोल होण्यासाठी मी निश्चितच निमंत्रण देतोय. का करायचं नेटिझनला एनरोल? ते रेकॉर्ड्स बोलतात आणि म्हणून तुम्ही ते एनरोलमेंट त्याची चांगली करू शकता. शाहू स्क्रीनिंगमधील हमखास यशाचा
गुरुमंत्र म्हणजे मग फक्त नेटिझन्स असं हे आम्ही नाही म्हणत, आमच्या यशस्वी झालेले आतापर्यंतचे शेकडो विद्यार्थी म्हणतात. शाहूस रीडिंग बद्दल प्रत्येक बाबतीतला अपडेट, की फॉर्म कसा भरायचा, कुठं भरायचा, कोणता ग्रुप निवडायचा, त्याच्यानंतर काय करायचं, शाहूस रीडिंग परीक्षेच्या पूर्वी काय करायचं, सेकंड फेजमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, आणि दुर्दैवाने 1% शक्यता गृहीत धरू आपण की आपला नंबर नाही लागला, तर शाहूस रीडिंग हे सर्वस्व नाही, हेही समजून द्यायला मी तुमच्यासोबत निश्चितच असतो. पूर्ण तुमचा जो कालावधी असतो ह्या पुढच्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यांचा कालावधी, पुढचे 12 रविवार हे तुमच्यासोबत नेटिझन्स हे 11वीच्या प्रवेशासाठीची मजबूत भक्कम अशा प्रकारची पायाभरणी करणार असतं. तेव्हा या सगळ्या गोष्टींचा लाभ, फायदा घेण्यासाठी आपण नेटिझन्स सोबत कायमचे राहा, कायमचे जोडले राहा. शाहूस रीडिंगच्या निमित्ताने आपण सगळेजण 2 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये नक्की भेटूयात. वाट बघतोय. धन्यवाद.